मुशायरा क्रमांक 2 चे अतिशय बहारदार सूत्रसंचालन करणारे चंद्रकांतजी कदम आणि या मुशायऱ्यामध्ये सहभागी सर्व गझलकारांनी एकापेक्षा एक गझल सादर केल्या। खरं तर पहिला मुशायराही अतिशय उंचीवर गेला, दुसराही त्यापेक्षाही चांगली गझल मला आता सादर करायची, पण अजून लिहिली नाही। जी आहे ती सादर करू शकतो। सर्व मानवी मनाच्या भावभावना मराठी गझलेने जालनाकरांसाठी तर प्रेक्षकांसाठी खुल्या केल्या। पण मला वाटतं या मुशायऱ्यामध्ये थोडंसं नवऱ्यावर संक्रांत आली होती। पण असो, प्रत्येकाला आपल्या मनामध्ये जे वाटतं ते लिहिण्याची प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। अतिशय सुंदर असा आणि मेजॉरिटी होती, बरोबर। तर काही सुटे शेअर सादर करतो। तत्पूर्वी गझल मंथन साहित्य संस्थेनं मला या मुशायऱ्याचं अध्यक्षपद देऊन जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी गझल मंथन साहित्य संस्थेच्या कायम ऋणात राहील। आणि एक नवीन लेखक जे असतात सर, प्रफुल्ल कुलकर्णी सरांनी म्हटलं की नवीन नवीन लिहितात लोक, की त्याबद्दल मला वाटतं की कैकवळी खोडल्यावर जीव जडला कागदावर, आणि लिहिण्याचा प्रयत्न करतात। सर्व डॉक्टर आहेत तिथं, जसं ब्लड टेस्ट केल्याशिवाय ती कुठली गोळी देत नाही, तसं गझल मंथन साहित्य संस्थेमधून हे सगळे टेस्ट करून बाहेर निघाले सगळे गझलकार आहेत आणि ते आज आपल्या समोर इथे या मुशायऱ्यामध्ये सहभागी झाले। की काही सुटे शेर आहेत की असे चुंबले तू ओठाला, असे चुंबले तू ओठाला, आग लागली सर्वांगाला, नको वाटते रंगपंचमी, नको वाटते रंगपंचमी, कृष्ण धवल बस आयुष्याला, स्वतः काढतो स्वप्नांचे घर, स्वतः काढतो स्वप्नांचे घर, स्वतः टांगतो स्वप्न छताला। अनेक शेर आहे की ताजमहल मी विकत घेतला, ताजमहल मी विकत घेतला, किंमत त्याची एकच प्याला। गिरी सर 7च्या अगोदर, ताजमहल मी विकत घेतला, किंमत त्याची एकच प्याला। की एक अजून 2 शेर आहेत की अजून माझी पोर एकटी झोपत नाही, अजून माझी पोर एकटी झोपत नाही, मगने देवा ते होऊ दे, मगने देवा हरकत नाही, अजून माझी पोर एकटी झोपत नाही, ते होऊ दे, मगने देवा हरकत नाही, आणि मला भेटला रस्ता तोही वांझ निघाला, मला भेटला रस्ता तोही वांझ निघाला, कुठेच त्यावर कुठला थांबा लागत नाही, आणि हृदयावरचे ओझे हलके कसे करू मी, हृदयावरचे ओझे हलके कसे करू मी, कुणी बोलका बोलायला भेटत नाही। आणि एक गझल सादर करतोय की सटवी बनून आभाळाचे भाग्य लिहावे म्हणतो, सटवी बनून आभाळाचे भाग्य लिहावे म्हणतो, आणि सूर्याचे तेज काहीसे कमी करावे म्हणतो, सटवी बनून आभाळाचे भाग्य लिहावे म्हणतो, आणि सूर्याचे तेज काहीसे कमी करावे म्हणतो, जो तो माझ्या मार्गावरती काटे पेरत गेला, जो तो माझ्या मार्गावरती काटे पेरत गेला, गुलाब त्यांच्या रस्त्यावरती पसरत जावे म्हणतो, जो तो माझ्या मार्गावरती काटे पेरत गेला, गुलाब त्यांच्या रस्त्यावरती पसरत जावे म्हणतो। आणि एक शेर आहे की या देशाला जातीयतेची कीड लागली आहे, या देशाला जातीयतेची कीड लागली आहे, फवारणीला समानतेचे औषध घ्यावे म्हणतो, या देशाला जातीयतेची कीड लागली आहे, फवारणीला समानतेचे औषध घ्यावे म्हणतो,
आणि जुन्या रूढींच्या निर्मूलनावर भाषण आहे माझे. सर, जुन्या रूढींच्या निर्मूलनावर भाषण आहे माझे. लिंबू, मिरची, श्रीफळ, गंडे सोबत न्यावे म्हणतो. जुन्या रूढींच्या निर्मूलनावर भाषण आहे माझे. लिंबू, मिरची, श्रीफळ, गंडे सोबत न्यावे म्हणतो. आणि अंधाराच्या पानवठ्यावर चंद्र होवनी आली. अंधाराच्या पानवठ्यावर चंद्र होवनी आली. शुभ्र चांदणे टिपून घेण्या चकोर व्हावे म्हणतो. आणि शेवटचा शेर आहे गझलेचा की नसेल वाटत तुला सुरक्षित अवघ्या पृथ्वीवरती. नसेल वाटत तुला सुरक्षित अवघ्या पृथ्वीवरती. या हृदयाच्या भिंती करून घर बांधावे म्हणतो. सटवी बनून आभाळाचे भाग्य लिहावे म्हणतो. अनसूर्याचे तेज काहीसे कमी करावे म्हणतो. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर गझल. सर्वांनी अतिशय भरभरून दाद दिली आणि हा मुशायरा एका उंचीवर नेला. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे